आज योगिता कुलकर्णी एडमिचंद्र PSC आम्ही 34 जण या PSCला आहे जॉईन। आता 6 महिने झालं शासनाचा कुठलाच आम्हाला पगार नाही। घर कसं चालायचं आणि आमचा हा संसार कसा चालायचा, जेणेकरून आम्हाला उपजीविका होईल एवढं तर मानधन शासनानं आत्तापर्यंत थकवलेलंच आहे। निदान इथून पुढे तरी हे थांबवावं आणि आमचा हा जो आता सध्याचा हा आता झडपीवरचा हा मोर्चा आहे, ह्याला काहीतरी न्याय मिळावा असं आमची इच्छा आहे। आम्हाला आतापर्यंत या 6 महिन्यात कुठलाही काही मानधन कशाचं सुद्धा उपलब्ध झालेलं नाही। आता आम्ही ऑनलाईन काम करतोय, लसीकरण करतोय, HBNCच्या भेटी देतोय, HBYCच्या भेटी देतोय, गृहभेट आहे, कंटेनर सर्वे आहेत। ऑनलाईन कामाची तर सक्ती आहेच आहे आम्हाला। परत HWCची ही सुद्धा कामं आमच्यावर लादली आहेत की NCDचा सुद्धा प्रोग्राम आमच्यावर लादला आहे। सगळी जर आम्ही कामं PMYचं आहे, हे सगळं ऑनलाईन हे भरायचं आहे। शिवाय रजिस्टर सुद्धा ह्याची ठेवायचे आहेत। ह्याचा 1ही रुपया आत्तापर्यंत शासनानं आम्हाला दिलेला नाही। 7 महिने झाले, आज आता 6 महिने पूर्ण 7वा महिना लागला आहे, तरी शासनाची ह्या दरबारी आमचा न्याय मिळावा ही फक्त शासनाकडं ही इच्छा आहे, आमची अपेक्षा आहे। आणि इथून पुढं हे सोडून सुद्धा इतर कामं सुद्धा लादली जात आहेत। कुटुंब आणि सर्वेक्षण आहे, 0 ते 6ची यादी आहे। परत उपकेंद्र आणि PSCमध्ये थांबवण्याची सुद्धा सक्ती आमच्या आशांवर करतात। OPDच्या ड्युट्या लावतात की कुठंच आता आशाला एक जागा मोकळी ठेवलेली नाही की जिथं कामं नाही।